हाय हॅलो नमस्कार, कसे आहे सर्व. माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. चला तर आज मी तुम्हाला नवीन रेसिपी दाखवणार आहे. पावभाजी दाखवणार आहे तुम्हाला आज मी. तर वाटाणे फ्लावर स्वस्त झालेलाच आहे थंडीच्या वातावरणामुळे, आणि थंडीचे पण दिवस चालू झालेले आहेत. तर मी आज पावभाजीचा बेत केलेला आहे. हे बघा, वाटाणे घेतलेले आहेत मी पाव किलो. फ्लावर स्वस्त आहे म्हणून मी अर्धा किलो फ्लावर घेतलेले आहे, आणि बटाटे घेतलेले आहेत 2. चला मग आपण आता धुवून घेऊया. पहिल्यापर्यंत आपण ते आता सर्व मिक्सच होणार आहे, म्हणून मी सर्व मिक्स करूनच घेते धुवायला. बघा, असं धुवून घ्यायचं आहे. कुकर घेतलेला आहे. ला बाफून घ्यायचे. कुकरला 2 शिट्या लावायच्या आहेत. आमच्याकडे वाटाणे स्वस्त आहेत सुरतमध्ये. भाजी वगैरे सर्व स्वस्त असल्यामुळे हे बघा, हे असे पावभाजी खायचा मन झालेला आहे माझा. आत्ताच आलेली आहे मी कामावरून 8 वाजता. आता वाजले 8:30 घड्याळामध्ये. आपण पाणी टाकून घेऊया. ह्याच्यात थोडासा घेतलेला आहे बघा. चला मग आपण कुकरला लावूया. चला आता आपला कुकरला मी लावलेला आहे मस्तपैकी. आता 2 शिट्या झाल्या की घ्यायचं आहे ते करून. एक शिटी झालेली आहे. आता दुसरी शिटी व्हायचा तयारीच आहे. मी पावभाजीसाठी आता हे करायला घेतलेले आहेत. 2 कांदे घेतलेले आहेत, 2 टॅमॅटो घेतले आहेत. तर मी मिक्सरला लावून घेणार आहे. तर चला आपण शिट्या होत आहेत तोपर्यंत मिक्सरला लावून घेऊया. तर चला, हे बघा मसाला तयार झालेला आहे. ग्रेव्ही, कांदा टॅमॅटोची ग्रेव्ही केलेली आहे. चला, शिटी झालेली आहे. चला आता आपण बोलूया. झालेली आहे. चला, हे बघा मिक्सरनी आपण त्याला आता हे करून घ्यायचं आहे. खाली घ्यायचं आहे. हे बघा, गरम गरमच करते कारण वाजलेले आहेत भरपूर. 9 वाजायला, पावणे 9 वाजायला आलेले आहेत. भूक लागलेली आहे भरपूर. मसाले घेतलेले हे आहेत, आणि पावभाजी मसाला पॅकेट आणलेला आहे. तर चला आता आपण हे मेशर करून घेईस. तर मी इकडं कांदा लसणीची पेस्ट केलेली आहे, तीही करते. कांदा टोमॅटोची ग्रेव्ही. तर आपल्याला 2-3 पाळ्या तेल घ्यायचं आहे, गरम होऊन घ्यायचं आहे. केलेली तर म्हणून मी त्यात अद्रक घेतलेला नाही. तर आपल्याला 1 चमचा तो अद्रक घ्यायचा आहे. तर हे बघा, मी आता हे टाकत आहे ग्रेव्ही.
बनवून टाकते. तुम्ही पण बनवून बघा तुमच्या घरी, अशी एक ट्राय मारा. अद्रक लसूणची पेस्ट 1 चमचा टाकते, म्हणजे त्याचा कच्चपणा जाईल. कच्चपणा गेला पाहिजे तर चांगली लागते. चला, 1 चमचा हळद टाकलेली आहे मी. काश्मीरी मिरची पावडर टाकायचं आहे, काळा कलर यासाठी थोडासा 1.5 चमचा. 1 चमचा लाल मसाला आपला तिखट येतो तो. दोन चमचे पावभाजी मसाला. 2 चमचे पावभाजी मसाला घेतला आपण. मस्तपैकी कलर यासाठी आपण थोडासा त्याला झाकून ठेवूया. झाकून ठेवून थोडासा त्याचा तरी येऊ द्या त्याला. चला, आता आपण मिक्सर केलेली पावभाजी टाकूया. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. दीड चमचा मीठ टाकलाय. बनवून तयार झालेली आहे ही बघा, आणि मस्तपैकी उकली पण येत आहे. तर चला मग, माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीन असलात तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आयकॉन बेलवरती क्लिक करा. जय सद्गुरू.